मित्रांनो, एखाद्या जुन्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये जसं एखाद्या हिरो आणि हिरोईनची नकळत धडक होते. दोघांच्या नजरेला नजरा भिडतात, दोघांमध्ये मैत्री होते आणि मग मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं. मग काय, दोघांना लग्न करायचं असतं, पण घरच्यांचा विरोध असतो. मग दोघं जण घरच्यांच्या विरुद्ध जाऊन लग्न करतात आणि पळून जाऊन दुसरीकडे आपला संसार थाटतात. असंच काहीतरी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात झालं आहे. दोघांची इंदोरच्या एका मंदिरामध्ये नकळत धडक होते. दोघांच्या नजरेला नजरा भिडतात, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. दोघांना लग्न करायचं असतं, पण घरच्यांचा विरोध असतो. मग दोघं पळून जाऊन एका मंदिरामध्ये लग्न करतात आणि मग पुढे मुंबईला येऊन राहतात आणि मग 27 वर्ष संसार करतात. पुढे दोघांना 2 मुले सुद्धा होतात. हेच धनंजय मुंडे पुढे जाऊन करुणा मुंडे यांना आपली पत्नी मानण्यास स्पष्ट नकार देतात. मग काय, करुणा मुंडे भडकतात, जाऊन वांद्रे हायकोर्टामध्ये दावा ठोकतात. आता ह्या दाव्यावरती निकाल येतो. मग धनंजय मुंडे माझगाव कोर्टात जातात. आता या माझगाव कोर्टामध्ये शनिवारी काय निकाल लागला, कुणाला घरचा आहेर भेटला, याचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक वाघमारे. मेन व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुमच्या व्हिडिओच्या खालचं जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या, कारण तुम्ही जितकं सबस्क्राईब कराल तितकाच मोठा हा चॅनल होईल आणि जितका मोठा हा चॅनल होईल तितक्याच उत्तम आणि चांगला व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकतो. त्यामुळे सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता मेन मुद्द्यावरती येतो. इंदोरच्या एका मंदिरामध्ये दोघांची धडक झाली, मैत्री झाली, प्रेम झालं, पळून मुंबईला आले, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले, ते पण 27 वर्ष. दोघांना 2 मुलं सुद्धा झाली. तरी आपले धनंजय भाऊ बोलतायत की करुणा मुंडे या माझ्या पत्नी नाहीयेत, आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो. आता या उलटा खोपडीच्या माणसाला काय बोलायचं? जर तुम्ही 27 वर्ष लिव्ह इन मध्ये राहताय, तुम्हाला 2 पोरं आहेत, मग तुम्हाला महाराष्ट्र काय अमेरिका सिंगापूर वाटला का, जिथे तुम्ही एका मुलीला एका बाईला प्रेग्नेंट करून त्यांना 2 मुलांच्या आई बनवून सोडून देणार? तुम्हाला काय अमेरिका सिंगापूर वाटला का धनंजय भाऊ? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. आता अजून एक गोष्ट म्हणजे अशी की 27 वर्ष संसार केल्यानंतर आता धनंजय मुंडे बोलतात की ही माझी बायको नाहीये. मग काय, लिव्ह इन रिलेशनशिप मधले बायको करुणा मुंडे भडकतात. त्या वांद्रे कोर्टामध्ये एक दावा सादर करतात की मीच धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी आहे आणि धनंजय मुंडेच माझ्या 2 पोरांचे वडील आहेत. वांद्रे कोर्ट निकाल देतो तो करुणा मुंडे यांच्या बाजूने आणि स्पष्ट सांगतो की धनंजय मुंडे यांना दर महिन्याला करुणा मुंडे यांना 2 लाख रुपये पोटगी द्यावी लागेल. पण आपले धनंजय भाऊ पण ऐकत नाही. ते डायरेक्ट जाऊन माझगाव कोर्टामध्ये दावा ठोकतात. बोलतात की मी आणि करुणा मुंडे ॲज अ लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये होतो, आमच्यामध्ये एक सामाजिक पती पत्नीचं नातं कधीच नव्हतं. जर तुम्हाला एवढं अक्कल होती तर का तुम्ही त्यांना 2 पोरांची आई बनवलं? तेव्हा तुम्ही विचार नाही केलात? मग काय, माझगाव कोर्टामध्ये करुणा मुंडे यांनी 2 कागदपत्र सादर केली. त्यातलं पहिलं कागदपत्र म्हणजे इच्छापत्र आणि दुसरं कागदपत्र म्हणजे स्वीकृती पत्र. त्या स्वीकृती पत्रामध्ये स्पष्ट मेन्शन केलं होतं की धनंजय मुंडे यांनी असं स्पष्ट मेन्शन केलं होतं की मी माझ्या कुटुंबाच्या दबावाखाली येऊन करुणा मुंडे यांच्यासोबत लग्न करतोय. मी करुणा मुंडे यांचा सांभाळ करण्यास तयार आहे, पण मी करुणा मुंडे यांना आपली पत्नी मानू शकत नाही. हे कागदपत्र म्हणजे स्वीकृती पत्र करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये सादर केलं आणि या पत्रामुळेच आजचा माझगाव कोर्टातला निकाल सुद्धा करुणा मुंडे यांच्या बाजूने लागला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की ॲज अ भरपाई म्हणून धनंजय मुंडे तुम्हाला करुणा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाख रुपये पोटगी द्यावीच लागेल. आणि पुढे जाऊन माझगाव कोर्ट म्हटलं की दोन्ही पार्टी करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे या निकालाविरुद्ध हायकोर्टात जाऊ शकतात, किंवा जर करुणा मुंडे यांना आपली पोटगीची रक्कम वाढवायची असेल तरी सुद्धा करुणा मुंडे वरच्या कोर्टात जाऊ शकतात. आता असं म्हणायला काहीच हरकत नाही की
धनंजय मुंडे यांना माझगाव कोर्टाने आरसा दाखवत घरचा आहेर दिला आहे। जर एखादा माणूस 27 वर्ष संसार करून त्या बाईला 2 पोरांची आई बनून तरी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये तो माणूस त्या बाईला आपली बायको मानण्यास स्पष्ट नकार देतोय, तर अशा उलटा खोपडीच्या माणसाला काय बोलायचं? म्हणजे काय, तुम्हाला पैसे आहेत तुमच्याकडे म्हणून तुम्ही तुमची मनमानी काही कराल का? परत त्याच्या पुढे जाऊन करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती असा आरोप केलाय की जो कोणी व्यक्ती करुणा मुंडेच्या प्रेमात पडेल आणि करुणा मुंडे सोबत लग्न करेल अशा व्यक्तीला धनंजय मुंडे 20 कोटी रुपये देणार होते, असा एक अतिशय भयंकर आरोप करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती केला आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला धनंजय मुंडे यांच्या चरित्राबद्दल काय वाटतंय? खरंच करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे पती पत्नी असतील का? किंवा धनंजय मुंडे खोटे बोलतायत का? किंवा करुणा मुंडे खोटे बोलतायत का? तुम्हाला या 3 प्रश्नांची उत्तरं, तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगाच। तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल नक्की लाईक करा आणि आतापर्यंत जर मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। हे व्हिडिओ मी इथेच संपवतो। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।